नमस्कार मित्रांनो, मी संदेश. आज संदेश अकॅडमीमध्ये आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 16 हा सोडवतोय. आज दिनांक आहे, आजची दिनांक काय आहे? 14 जुलै 2025. आज आपण काय काय कोणत्या विषयावर क्वेश्चन बघणार आहे? सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. चला आपण प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न आहे, भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1950, 1947, 1952 आणि 1949. कधी झाली? ऑप्शन क्रमांक ए 1950. तर 1950 मध्ये कधी झाली? 28 जानेवारी 1950. लक्षात राहू दे तारीख. चला पुढचा प्रश्न. राज्यपाल कोणत्या अधिकाराने अध्यादेश काढतो? कार्यकारी, न्यायिक, विधी आणि निवडणूक. कोणत्याने काढतो राज्यपाल? अध्यादेश काढतो कार्यकारी. ऑप्शन क्रमांक एक कार्यकारी. पुढचा प्रश्न. बाळ गंगाधर टिळक यांनी कोणता वृत्तपत्र सुरू केला? यंग इंडिया, केसरी, इंडियन एक्सप्रेस, नवजीवन. कोणता केला? केसरी. ऑप्शन क्रमांक बी. आता टिळकांनी कोणकोणते वृत्तपत्र चालू केले होते? 2 वृत्तपत्र चालू केले होते टिळक. पहिला केला प्रश्नात आपला तो केसरी, दुसरा केला मराठा. हे 2 वृत्तपत्र चालू केले होते. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे नाडबा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचा अध्यक्ष कोण असतो? गृहमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, नीती आयोग. कोण असतो? ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान. त्याला आपण काय म्हणतो? PM, प्राईम मिनिस्टर. ओके. सध्याचे PM कोण आहे? करंट PM. आणि कितवे हे तुम्ही मला सांगा. पुढचा प्रश्न. चक्रीवादळाचे नाव कोण देते? जागतिक हवामान संघटना, UNIMD, नासा. कोण देते चक्रीवादळाचं नाव? जागतिक हवामान संघटना, WM, वर्ल्ड मान्सून ऑर्गनायझेशन. ऑप्शन क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? संविधानाचे पालन, देशसेवा करणे, मतदान करणे किंवा सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे. काय? ऑप्शन क्रमांक सी मतदान करणे हा मूलभूत कर्तव्य नाहीये. संविधानाचे पालन करणे हा पण आहे, देशसेवा करणे हा पण आहे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हा पण आहे. आपल्याला नाही विचारलेला होता, त्यामुळं ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. पुढचा प्रश्न. भारतात सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य कोणते? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात. कोणतं आहे? उत्तर प्रदेश. नागपूर हे कोणत्या प्रकारच्या हवामानासाठी प्रसिद्ध आहे? अतिथंड, अतिउष्णता, जास्त पर्जन्य किंवा आर्द्र हवामान. कशासाठी? नागपूर आणि चंद्रपूर अतिउष्ण. ऑप्शन क्रमांक बी. तुम्ही पोलीस झाले तर नागपूरला गेल त्यावेळेस तुम्हाला समजेल किती उष्णता असते नागपूरला. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? 15 मार्च, 28 फेब्रुवारी, 10 जानेवारी, 5 जून. कोणता? 28 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक बी. आता 28 फेब्रुवारीच का? आपला रमन प्रभाव, रमन इफेक्ट
मराठीत प्रभाव. डॉक्टर सी व्ही रमन कोणते वैज्ञानिक होते? डॉक्टर सी व्ही रमन यांच्या नावास आपला राष्ट्रीय विज्ञान दिवस पाळला जातो. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कलाम सरांच्या भेटीमुळे त्या देशात विज्ञान दिवस पाळला जातो. तो कोणता देश आहे? इटली. लक्षात राहू द्या. कलाम सरांच्या भेट दिली होती त्या दिवसापासून इटली या देशाने विज्ञान दिवस म्हणून पाळला गेलेला आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीभोवती सर्वात जवळचा उपग्रह कोणता? मंगळ, सूर्य, चंद्र, शुक्र. कोणता आहे? चंद्र आहे, त्याचा उपग्रह आहे चंद्र. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. युनेस्कोच्या महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाला जागतिक वारसा स्थान घोषित केले? अजिंठा लेणी, कोल्हापूर, नाशिक, अमरावती. कोणते? अजिंठा लेणी. ऑप्शन क्रमांक ए अजिंठा लेणी. आणि सध्या म्हणजे 2 दिवसाच्या न्यूजमध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातील किती किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा दिला? कमेंटमध्ये मला याचं उत्तर हवं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे. संविधानातील अनुच्छेद 17 कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? समान संधी, अस्पृश्यतेचा अंत, भाषेचा अधिकार, धर्म स्वातंत्र्य. ऑप्शन क्रमांक बी आहे अस्पृश्यतेचा अंत. ओके. चला पुढचा प्रश्न, एमपीएससी आयोगाची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1950 रोजी झाले. ऑप्शन क्रमांक काय येणार आहे? ए 1950. सध्याचे चेअरमॅन कोण आहे, म्हणजे अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष कोण आहे? राजनीश सेठ. आणि एमपीएससी आयोग हा कोणत्या कलमात स्थापन होतो? 315. लक्षात राहू द्या. ओके, समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न, भारताचा पहिला सार्वजनिक डिजिटल आरोग्य अभियान कोणत्या नावाने ओळखले जाते? आयुष्यमान भारत, डिजिटल हेल्थ मिशन, नॅशनल हेल्थ मिशन, हेल्थ केअर इंडिया. सार्वजनिक डिजिटल आरोग्य अभियान म्हणल्यावर काय येणार आहे? डिजिटल हेल्थ मिशन. डिजिटल नाव येणार. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? कबूतर, मोर, हंस, चिमणी. सगळ्यांना माहित असेल बी मोर. ओके. चला पुढचा प्रश्न, एका माणसाचे सध्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या चौपट आहे, तर 5 वर्षानंतर वयाच्या प्रमाण 7:3 असेल तर सध्याचे वय किती?
आता मुलाचे वय काय आपण मानू, एक्स मानू. माणसाचे वय किती आहे, त्याच्या 4 पट आहे, म्हणजे 4x झालं. आता 5 वर्षानंतर म्हणजे 4x प्लस 5 म्हणजे माणसाचं बी 5 वय वाढणार आहे. 7 3 आहे म्हणजे 5 वर्षानंतर वयाचे प्रमाण 7 3 आहे. भागिले किती प्रमाण काढायचं आपल्याला, त्या मुलाचं किती वाढणार आहे, मुलाचा एक्स आहे, त्याचं बी 5 वर्षांना 5 वाढणार आहे, त्याचं 7 3 येईल. आता याचं आपल्याला एकची व्हॅल्यू काढायची आहे. तर एकची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, हा इकडं पाठवशाल आणि हा इकडं पाठवशाल. 12x प्लस 5 3 15 इक्वल टू 7x. 7 5 किती झाले, 35. ओके. 12तून 7 गेले, 5x. 35मधून 15 गेले, किती उरले, 35मधून 15 गेले, हा 35 आहे, हा इकडं गेला 15, किती उरले, 5x इक्वल टू 20, x इक्वल टू 4. ओके. x इक्वल टू किती आलेलं आहे, 4 आलेलं आहे. नाही, काहीतरी चुकतंय आपलं, x इक्वल टू 4 नको यायला. तीन चौक 12, 5 3 15, 7x, 7 5 35, एकची व्हॅल्यू 10 यायला पाहिजे. मी सॉल्व केलं. तुम्हाला याचं उदाहरण मी उद्या सॉल्व करून दाखवतो, कारण काहीतरी गडबड होऊ राहिली. ठीक आहे. त्याचा ऑप्शन मी सॉल्व केला होता, त्यावेळेस ऑप्शन काही ते आलेला होता, ऑप्शन क्रमांक बी आला होता, 40 वर्ष. तुम्हाला सॉल्व करता आला तर सॉल्व करा, मी तुम्हाला उद्या सॉल्व करून देईल, टुमारो. ओके. काहीतरी मिस्टेक झालेली आहे, कारण 4 ना पट ते केलं तर 4 चौक 16, 16 तर होणार नाही सध्या, तो ऑप्शन नाही आपल्याकडं. काहीतरी माझी कुठतरी ते सांगण्यात मिस्टेक झालेली आहे. तर ठीक आहे, मी तुम्हाला या प्रश्नाचं आन्सर उद्या देतो. चला, एका वस्तूची किंमत 20% वाढल्यास 1440 झाली तर मूळ किंमत किती होती. 20% वाढली म्हणजे किती वाढली, 120%. लक्षात राहू द्या, आपल्याला मूळ किंमत काढायची, ती 120 कितीला विकली, 1440ला. तर आपल्याला मूळ किंमत काढायची असल्यावर काय करणार, 1440 गुणिले 100 भागिले 120. हा शून्य गेला, हा शून्य गेला, पंच 12. ओके. आता यांना भाग द्यायचा, भाग देऊन 1440ला भाग द्या, 1440 भागिले 6, 6 दुने 12, 2 उरला, 6 चौक 24, 0 उरला, 6 0 0, 240, 240 गुणिले 5, 5 0 0, 24 पंचे 120.
किती आलं 1200. ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. ओके 1200 रुपीज. ठीक आहे. चला, एका पाईपाने टाकी 10 तासात भरते तर दुसरा पाईप ती 15 तासात रिकामी करतो. दोन्ही एकत्र चालू केल्यास टाकी किती वेळात भरेल? एका याच्यात भरती ती 1 10, खाली करतो तो 1 15. ओके. ठीक आहे. तर आता ते करते. आपण आता सगळ्या दोघांचा छेद सारखा करायचा. याला किती ना गुणावं लागेल? 3 ना, आणि याला कितीला? 2 ना. 3 - 2 भागिले 30. ओके 1/30 म्हणजे किती तासात भरेल ती? 30 तासामध्ये भरेल. लक्षात राहू द्या. ऑप्शन क्रमांक बी. चला, पुढचा प्रश्न. 5 8 13 20 आणि एक्स म्हणजे क्वेश्चन मार्क आहे. या श्रेणीतील पुढील संख्या किती? 5त 3 मिळवले, 3त किती? 5 मिळवले, 13त किती मिळवले? 8 7 किती मिळवले? 13 8 आणि 5 13, 13त 7 मिळवले. सगळ्या विषम संख्या मिळवत चाललो आपण, आणि याच्यानंतर पुन्हा विषम. तेव्हा 5 आहे, 5त 3 मिळवले 8 झाले, 8त 5 मिळवले 13 झाले. आता 13त किती मिळवणार? 7 मिळवले 20 झाले. आता 20मध्ये किती मिळवणार? 9 मिळवणार. किती होणार? 29. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे, 29. समजलं? चला, पुढचा प्रश्न. 6 वस्तूसाठी सरासरी किंमत 240 आहे तर एक वस्तू 300 असेल तर उरलेल्या 5 वस्तूंची सरासरी किंमत किती? आता चला तुम्हाला सांगतो. 6 वस्तू आहे, त्यांची सरासरी किंमत किती आहे? 240 आहे. मग टोटल किंमत किती? 240 गुणिले 6 करा. हा 0 तासात 24 किती होत्या? 144 म्हणजे 1440. 1440 मधून 5 वस्तू काढायच्या म्हणजे एक वस्तू 300 रुपये. 300 आपल्याला दिलेली, उरले किती? 1140. 5 वस्तूंची सरासरी किती येणार आहे? 1140. 5 वस्तू लक्षात ठेवा. 5 वस्तू भागिले 5, वस्तूला x म्हण. ओके. 5 याला भाग द्या. 5 दुणे 10, 1 उरला. परत 5 दुणे 10, 4 उरला. 4 आणि हा उरला. आणि भाग कसा द्या? 5 दुणे 10, ओके 1 उरला, 14 झाला. 5 दुणे 10, 4 उरला, आणि हा 0. 5 8 40, 228 रुपये. वस्ताची सरासरी किंमत किती पडणार आहे? 228 रुपये. ओके. ऑप्शन दिलेलं आहे का? नाही दिलेलं आहे. यापैकी एकही ऑप्शन बरोबर नाही आहे, म्हणजे नन ऑफ द अबव. आपला आन्सर काय पाहिजे? 228. आता सरासरी उत्तर काय राहणार त्याचं? 225 राहणार. ऑप्शन क्रमांक बी आपण ॲक्युरेट म्हणणार त्याला. बी ऐवजी 230 पण नियर बाय, त्यामुळे आपला आन्सर आहे 228. ओके. पुढचा प्रश्न आहे.
2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने 441 मिळाले तर दरवर्षी 10% व्याज असेल तर मूळ रक्कम किती? आता आपल्याला मूळ रक्कम काढायची आहे. फॉर्म्युला काय आहे त्याचा? मूळ चक्रवाढ व्याज इक्वल टू P इंटू 1 प्लस R इंटू 100 इंटू N. आपल्याला मिळालेले किती? 441. प्रिन्सिपल अमाऊंट काढायची आपल्याला. 1 प्लस रेट किती दिला? 10% दिलेला आहे. 100 आणि 2 वर्षासाठी. ओके. 441 इक्वल टू P इंटू याचं काय येणार आहे? 1.1चा स्क्वेअर. ओके. P इक्वल टू 441 भागिले 1.21 त्याचा स्क्वेअर एवढा येणार आहे. त्यांना जर भाग दिला 121 डायरेक्ट शून्य इकडे काढून घ्या. तर तो किती येतो? 364.46. ओके. कॅल्क्युलेशन करून बघा, तेवढाच येईल. 364.46 ही तुमची मूळ किंमत येणार आहे. किती? मूळ रक्कम. आता मूळ रक्कम एवढी येणार आहे. तर आपल्याला 2 वर्षासाठी याची 10% म्हणजे याच्यात 364 पहिल्या वर्षासाठी किती येणार आहे? आपण 364.46 त्याच्यात ॲड किती करणार आहे? 36.45. व्याज येणार आहे ना आपल्याला तेवढं 10%. तो होणार आहे 400 रुपये. आणि पुढल्या वर्षासाठी पुन्हा 36.45 असे टोटल 441 रुपये मिळणार आहे आपल्याला. लक्षात राहू द्या. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ई बरोबर आहे. या पेपरमध्ये बरेचसे ऑप्शन चुकलेले आहे माझे टायपिंग करताना. त्याबद्दल मी पुढच्या पेपरमध्ये क्लिअर करतो. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22. गाडीने 3 तासात अंतर पार केले जर वेग 10 किलोमीटर जास्त असता तर वेळ 2 तास लागले असते तर मूळ वेग किती? किती वेग आहे? पहिला 3 तासातला अंतर पार केला असता. नंतर तो वेग 10 किलोमीटरनं जास्त केलेला आहे 2 तासासाठी. x प्लस 10 किलोमीटर वाढवलेला आहे. आता 3x इक्वल टू 2x प्लस 20. x इक्वल टू किती येणार आहे? 20. ऑप्शन क्रमांक किती आहे? ए बरोबर आहे. लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न. त्रिकोणाच्या बाजूचे प्रमाण 3, 4, 5 आहे आणि परिमिती 72 आहे तर सर्वात लांब बाजू कोणती? प्रमाण किती? 3 4 5. टोटल परिमिती किती? 72. आता 3x प्लस 4x प्लस 5x इक्वल टू 72 किती झाले? हे 12x इक्वल टू 72 आणि x इक्वल टू 72 भागिले 12 किती येतं? x इक्वल टू 12 72 x इक्वल टू 6. सगळ्यात जास्त लांबी बाजू कोणती आहे? ही 5 आहे गुणोत्तर. मग 5 इंटू 6 करा. किती आलं उत्तर? 30 आहे का? 30 मीटर. सगळ्यात लांबी बाजू किती राहणार आहे? 30 मीटर राहणार आहे. ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे. 24 मुले आणि 16 मुले वर्गात आहेत तर मुलांचे टक्केवारीतले प्रमाण किती? मुलांची टक्केवारी प्रमाण काढायचे. सरळ टक्केवारी प्रमाण काढायचे. टोटल किती होता? 24 प्लस 16 40 होता. मुलांची टक्केवारी काढायची. 24 भागिले 40 करा इंटू 100 करा. टक्केवारी तुम्हाला भेटून जाईल. हा शून्य गेला. 4 सक 24. 6 आला. 6 इंटू 10 60. 60% आहे का?
ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे. शेवटचा प्रश्न, घनपिंपाची बाजू 5 सेंटीमीटर असेल तर घनफळ किती राहणार आहे? घन म्हणजे क्यूब. क्यूबचा शब्द घनफळाचा फॉर्म्युला काय आहे? ए क्यूब. 5चा क्यूब किती आहे? 125 सेंटीमीटर क्यूब. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन क्रमांक बी. युनिट लावायचं राहून गेलं, 125 सेंटीमीटर क्यूब. अशा प्रकारे आजचा आपला पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 16 संपलेला आहे. आजच्या पेपरमध्ये बऱ्याचशा मिस्टेक झालेल्या आहे प्रिंटिंग, त्याबद्दल मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो. पुढल्या वेळेस या मिस्टेक मी टाळण्याचा प्रयत्न करेन. जर व्हिडिओ आवडला असाल तर नक्की शेअर करा. आणि तुम्हाला कितव्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे? मला 16व्या प्रश्नाचं. 16व्या प्रश्नाचं ॲन्सर बॅलन्स आहे माझ्याकडून द्यायचं, कारण त्याच्यात मला थोडा कन्फ्युजन वाटलं, त्यामुळे मी तुम्हाला त्याचा ॲन्सर उद्याच्या पेपरमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.